नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ हा अँटीनेटल ॲडवाइस म्हणजे जन्मपूर्व सल्ला किंवा प्रसूतीपूर्व काळजी कुठली घ्यावी याविषयी आहे। तर ही एक प्रकारची प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आहे ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान आरोग्य समस्यावर उपचार आणि प्रतिबंध करण्यात मदत करण्यासाठी नियमित तपासणीचा समावेश असतो। प्रसूतीपूर्व काळजीचा समावेश असू शकतो। चेकअप यामध्ये आहे चेकअप, रक्तदाब आणि लघवी तपासणी, बाळाची स्थिती तपासण्यासाठी ओटीपोटाचा अनुभव घेणे, बाळाची वाढ तपासणीसाठी गर्भाशयाचे मोजमाप करणे आणि बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे। आरोग्य शिक्षण घेण्यात यावेत। गर्भधारणेदरम्यान निरोगी वर्तन, चेतावणी चिन्हे आणि प्रसूतीचा सामना कसा करावा याबद्दल शिकणे, म्हणजे थोडीफार प्रेग्नन्सीमध्ये माहिती असावी। स्क्रीनिंग, जोखीम घटक आणि संभाव्य गुंतागुंत ओळखणे आणि गर्भावर परिणाम करू शकणाऱ्या आरोग्य स्थितीसाठी तपासणी करणे। बोलणे, भावनांवर चर्चा करणे आणि विचारणे। गर्भवती महिलांसाठी काही आरोग्य टिप्स: रोज नाश्ता खाणे, बद्धकोष्ठता टाळण्यासाठी जास्त प्रमाणात फायबर असलेले अन्न खाणे आणि द्रव पिणे। अल्कोहोल, कच्चे किंवा कमी शिजलेले मासे, पारा जास्त असलेले म्हणजे ज्याच्यामध्ये उष्णता जास्त असते, जसं की बांगडा हा गरम मांस असतो तर तो खाऊ नये। कमी शिजलेले मांस आणि पोल्ट्री आणि मऊ चीज टाळणे। आठवड्यातून किमान 150 मिनिटे एरोबिक क्रियाकल्प करणे। एरोबिक क्रियाकल्प म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम करणे, जसं की चालणे, सायकलिंग करणे, स्विमिंग करणे, म्हणजे ज्याच्यात जास्त वेळ शरीराची हालचाल होईल असा एरोबिक क्रियाकल्प करणे। दुबळे मांस, चिकन, अंडी, सीफूड, बीन्स आणि मसूर, नट, टोफू यासारखी प्रथिने खाणे। त्याचप्रमाणे दूध, दही, चीज, दूध, शर्करा मुक्त डेअरी आणि शीतपेय यासारख्या कमी आणि चरबीयुक्त किंवा चरबीमुक्त दुग्धजन्य पदार्थ खाणे। प्रसवपूर्व काळजीमध्ये निरोगी आहार, शारीरिक क्रियाकल्प आणि निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करण्यात मदत करण्यासाठी इतर विषयांवर सल्ला समाविष्ट असतो। यामध्ये नियमित तपासणी, स्कॅन आणि चाचण्या देखील समाविष्ट असतात। जसे की पहिली गर्भधारणा असेल तर प्रसूतीपूर्व काळजी 4 ते 8 आठवड्याच्या दरम्यान सुरू करणे। तसेच आरोग्य विभागाशी जवळपास 8 ते 10 भेटीगाठी घेणे, म्हणजे ज्या वेळेस डॉक्टर बोलवतील त्यावेळेस डॉक्टरांची भेट घेणे। कोणतीही गुंतागुंत किंवा वैद्यकीय स्थिती ओळखण्यासाठी घेतला जाणारा तपशीलवार इतिहास, म्हणजे ज्यावेळेस गर्भवती महिला दवाखान्यामध्ये जाते त्यावेळेस त्यांची हिस्ट्री घेतली जाते, तो इतिहास। त्याचप्रमाणे रक्तदाब, वजन तपासणी आणि लघवीची चाचणी, बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे, गर्भाच्या विकासाचे निरीक्षण करण्यासाठी आणि अपेक्षित प्रसूतीची तारीख निश्चित करण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन, संक्रमण वगळण्यासाठी आणि रक्तपेशींची संख्या तपासणीसाठी रक्त तपासणी करणे, डॉक्टरांनी दिलेले लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेणे, त्याचप्रमाणे टिटॅनस टॉक्साइड म्हणजे टीटीचे लसीकरण घेणे। तर हे सगळे प्रसूतीपूर्व काळजी घेतली पाहिजे, म्हणजे हे सगळ्या क्रिया झाल्या आहेत की नाही, म्हणजे अशा प्रकारे अल्ट्रासाऊंड असेल, रक्तलघवी तपासणी असेल, किंवा ज्या वेळेस डॉक्टरांनी बोलवले असेल त्यावेळेस त्यांना जाऊन भेटी देणे असेल, किंवा आहाराविषयी असेल, हे सर्व व्यवस्थित गरोदर स्त्रीने बघावे की आपलं व्यवस्थित होत आहे की नाही, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे गोळ्या औषधं घेणे, एक्सरसाइज करणे आणि टिटॅनस टॉक्साइडचे लसीकरण घेणे महत्त्वाचे असते। तर यापुढील व्हिडिओ मी लवकरच सेंड करेल, पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की मी नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर घेऊ।
तर त्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.